थंबनेलवरती तुम्ही 3 प्रश्न पाहिले असतील. का? कशासाठी? आणि कुणी सांगितलंय? परत एकदा विचारतेय. का बरं 12 सप्टेंबर? कशासाठी 12 सप्टेंबर? कुणी सांगितलं 12 सप्टेंबरला रिलीज करायला? हे प्रश्न विचारणं इतकं गरजेचं आहे माहितीये. कारण अन्याय होणाऱ्या चित्रपटांवरती, मराठी चित्रपटांबद्दल मी बोलतेय. 12 सप्टेंबरला दशावतारचं वादळ येतंय आणि त्याच दिवशी बिनलग्नाची गोष्ट हा सुद्धा अतिशय दर्जेदार असा चित्रपट येतोय, ज्याच्यामध्ये प्रिया बापट, उमेश कामत पण दिसताय आणि याच दिवशी आता 12 सप्टेंबरला आरपार नावाचा चित्रपट येतोय. का बरं? कशासाठी? कुणी सांगितलं? हे तीनही प्रश्न मी याचमुळे विचारले. याच्या आधी की मी आजचा हा टीझर रिव्ह्यू सुरू करीन, आरपारचा टीझर रिव्ह्यू, मला महत्त्वाच्या काही गोष्टी हायलाइट करायच्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली का? याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि हे बघा. संगीत दिलं गेलंय गुलराज सिंग यांच्याकडनं. सिंगर्समध्ये लिस्ट बघा. शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, आनंदी जोशी, अंकिता जोशी, गुलराज सिंग. बाप, बाप, बाप. मी आत्ताच तुम्हाला लिहून देऊ शकते एका पेपरावरती की या चित्रपटाचं संगीत लय तगडं राहणार आहे. या चित्रपटाची सगळीच गाणी अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशी असणार आहे. ह्या सगळ्या लोकांवरती माझा भयंकर विश्वास आहे आणि त्याच्याचमुळे आरपार हा चित्रपट का सगळ्या चित्रपटांना मागे टाकणारा ठरणार आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न, एक हिट सिनेमा बनण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या असतात? सगळ्यात पहिली गोष्ट, उत्तम कथा, दर्जेदार दिग्दर्शक, बाप असा सिनेमॅटोग्राफर, हार्ड वर्किंग असे ऍक्टर्स आणि अत्यंत जिद्दी पॅशनेट असा एडिटर आणि या सगळ्यांसोबत बाप संगीत, बाप गायक, बाप गाणी. हे सगळे एलिमेंट ज्यावेळेला एकत्रितपणे येतात आणि याला ज्यावेळेला साथ मिळते ह्यूज लेवलवर केल्या जाणाऱ्या प्रमोशनची, आहाहा, नोबडी कॅन स्टॉप यू. आणि आरपार हा चित्रपट ऍक्च्युली तितका दर्जेदार आपल्याला वाटतोय. टीझरमध्येच इतक्या सगळ्या अशा फ्रेम्स आहेत ज्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि एक एक करून मी सांगणार आहे माझे फेवरेट शॉट्स हे 2 ते 3 कुठले होते. सगळ्यात पहिला शॉट, जिथे सुरुवातीची फ्रेम लागते आणि तिथे आपल्याला 2 जण दिसतात एका टेकडीवरती उंच कुठेतरी बसलेले. दोघांच्याही नजरा वेगवेगळ्या दिशेंकडे, पण दोघांच्याही डोक्यांमध्ये चालणारी वादळं आणि त्याच्याच समवेत हा जो पहिला डायलॉग आहे. प्रश्न हा नाहीये की प्रेम तुम्हाला कुठे घेऊन जातं. प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता. कमाल. याहून जास्त हार्ड हिटिंग सुरुवात कुठच्याच टीझरची होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतरचा पुढचा एक सीन, जिथे एक शर्ट जळतोय आणि तिथेच ललित प्रभाकर हा स्मोक करताना आपल्याला दिसतोय. मी तुम्हाला सांगते, हा चित्रपटातला एक असा वन ऑफ द फेवरेट सीन्स मधला माझा ठरणार आहे. हा जो सीन जिथे मी शर्ट जळतानाचा तुम्हाला सांगितलाय. आणि तिसरा एक सीन जिथे ललित प्रभाकर हा हृदा दुर्गुळे हिला खूप टाईट हक करून रडतोय. म्हणजे दोघेही जण अत्यंत तुटलेत आतून आणि असं एक काहीतरी तो एक सीन आहे जिथे आता दोघांनाही समजत नाही पुढे काय होणार आहे आणि तिथे दोघेही जण खूप वीक झाले आणि दोघांनाही सरेंडर करतायत. बाप. एका जोडीमध्ये ना हा सरेंडरचा मोमेंट खूप महत्वाचा असतो आणि हे त्यांनाच कळतं ज्यांनी आयुष्यात कधीतरी प्रेम केलेलं असेल कोणावरती. तर मी सांगते ना की हा चित्रपट ऍक्च्युली इतका दर्जेदार बनलाय. हा चित्रपट इतकी सुंदर कथा आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणारा ठरणार आहे आणि इतकं सुंदर ठरणार आहे की मी आधी जितकं कौतुक करते तितकं कमी असं मला वाटतंय. आणि माझे प्रिडिक्शन्स आहेत हे. या चित्रपटाच्या मेकर्सला मला हे सांगायचंय, प्लीज, इफ इट्स पॉसिबल ॲट दिस मोमेंट, प्लीज 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 ट्राय टू चेंज द डेट. कारण 12 सप्टेंबरला फर्स्ट प्रायोरिटी ही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, इवन बिंग अ मूव्ही क्रिटिक, माझी दशावतारसाठी असेल. त्याच्यानंतर ऑफकोर्स तुमच्या चित्रपटासाठी असेल आणि इतर चित्रपटांसाठी असेल. पण सांगायचा मुद्दा असा की तुमचा चित्रपट हा दर्जेदार आहे, त्याच्यावरती अन्याय नको व्हायला. म्हणजे तुम्ही सोलो रिलीज करा. नाही सोलो, मला माहिती आहे कठीण आहे कारण बॉलिवूडचं कॉम्पिटिशन आहे. पण असा कुठला तरी आठवडा शोधा जिथे तुम्ही हा चित्रपट रिलीज करू शकता, जिथे फार कोणी मोठा घोडा तुमच्यासोबत पळणार नाही या रेसमध्ये. आणि मी जेन्युइनली सांगतेय, मी या संपूर्ण चित्रपटाच्या प्रेमात पडलीय. सगळ्यात पहिली गोष्ट तर म्युझिकचा जो रकाना तुम्हा सगळ्यांसमोर मी मांडला, कमाल, बाप अशी गाणी येणार आहे त्या चित्रपटाकडनं. दुसरी गोष्ट की हा चित्रपट खूप हार्ड हिटिंग असेल कारण या चित्रपटामध्ये मेच्युअर्ड लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्यामुळेच मला असं वाटतं की जसं आता सय्याराचं एक उदाहरण जर का द्यायचं झालं तर खूप काळापासून ना अशी एक लव्ह स्टोरीचे सगळेजण शोधत होते की जिथे थोडीशी आपल्या सगळ्यांना ना आतून कुठेतरी तोडणारे असे काही संवाद असतील किंवा आपल्या सगळ्यांना कुठेतरी रिलेटेबल होईल असे काही फ्रेम्स असतील, असे काही सीन्स असतील आणि त्यातल्या त्यात बाप अशी गाणी असतील. आणि मोहित सुरी म्हटल्यानंतर म्युझिकला तर तोडच नसते, आपण सगळेजण जाणतो. त्याच्याचमुळे सय्यारा इतका ऍक्च्युली हिट ठरला. आता तेच समीकरण आपल्याला मराठीमध्ये इथे पाहायला मिळत आहे आणि त्याच्याचमुळे मी सांगते, इट्स माय प्रेडिक्शन. ऑफकोर्स छपरी लोकांनी सय्याराला जे बदनाम केले ती गोष्ट वेगळी सोडून द्या, पण मी आज सुद्धा सांगते की सय्यारा हा चित्रपट मला जेन्युइनली खूप आवडला होता आणि त्याच्याचमुळे
आरपार हा चित्रपट सुद्धा तितकाच ताकदीचा ठरणार आहे हे मी तुम्हाला सांगते. कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर दोघेही खूपच सुंदर त्यांची केमिस्ट्री आपल्याला ऑन स्क्रीन दिसते. आणि ललित प्रभाकर या कलाकाराबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगते की हा एक असा कलाकार आहे ज्याला ना चांगल्या स्क्रिप्ट ऑफर नाही झाल्या आतापर्यंत. हा एक ॲज अ कलाकार म्हणून त्याच्यावरती खूप अन्याय आहे. कारण ज्या ज्या वेळेला याच्या मी जितकीही यापूर्वीची कामं पाहिलेली आहेत, कमालीचा अभिनेता आहे आणि म्हणजे त्याने फोडले त्याच्याकडे त्या सगळे एलिमेंट्स आहेत जे एका लीड ऍक्टरकडे असायला पाहिजे. आणि आता मराठीमध्ये ना अशाच लीड ऍक्टर्सची कमतरता आहे असं मला वाटतं. तर तिथे ललित प्रभाकर हा चांगली टक्कर देऊ शकतो. त्याला चांगल्या स्टोरी म्हणत नाही मी, स्टोऱ्या यासाठी म्हणते कारण का यांना येऊन जाऊन त्या फालतूच्या कॉमेडीवाल्या स्टोऱ्या आणि तेच सगळं सापडत असतं. मराठी मेकर्सबद्दल मी बोलते. पण जर का चांगली स्टोरी त्याला ऑफर केली गेली ना तर तो फाडू शकतो असं मला वाटतं. 70 mm तो पडदा. आणि त्याच्याचमुळे आरपार या चित्रपटासाठी मी भयंकर एक्सायटेड आहे. हा चित्रपट 12 सप्टेंबरला येतोय. प्लीज शक्य होत असेल तर डेट चेंज करा. अदरवाईज लेट्स सी यार, आपण आपलंच कॉम्पिटिशन नाही बनायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी जात जाता लेखक दिग्दर्शक गौरव पत्की यांचं खूप खूप कौतुक करायला पाहिजे. गेली कित्येक वर्षांपासून आमची हीच डिमांड होती. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी वर आस्किंग फॉर. आणि वी आर गेटिंग इट फ्रॉम दिस फिल्म फॉर शुअर. थँक्यू सो मच की इतक्या बाप लेवलचा मूवी तुम्ही घेऊन येताय अँड आय एम सो एक्सायटेड. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 12 सप्टेंबरला हा सिनेमा आता रिलीज होतोय. बघूया नक्की काय होतं ते. तुमचं काय मत आहे? 12 सप्टेंबरला तुम्ही कुठला सगळ्यात आधी सिनेमा पाहणार आहे? कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. ट्रेलर आल्यानंतर आणखीन जास्त चर्चा करणारच आहोत. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.